दक्षिण दिग्विजयानंतर शिवाजी महाराजांचा स्वतःच्या सावत्र भावाबरोबर एक तह झाला व्यंकोजी राजांबरोबर तंजावरच्या. पण त्याच्यात एक कलम आहे जे ज्या महिलेच्या मध्यस्थीने हा तह झाला त्या दीपाबाई साहेब आहेत ज्या व्यंकोजी राजांच्या पत्नी आहेत. तर ते कलम असं होतं की बेंगरोळ शिरे हा जो कर्नाटकातला भाग आहे हा चिरंजीव दीपाबाई चोळी बांगडीसाठी द्यावा आणि त्यावर व्यंकोजीने हक्क सांगू नये. आणि पुढची 2 वाक्य होती की हा जो भाग आहे किंवा ही जी गोष्ट आहे ही वंशपरंपरागत मुलीच्या वंशाकडे चालावी आणि चिरंजीव दीपाबाई सांगतील त्यांनीच तो मुलूक खावा असं त्याच्यात लिहिलं होतं. किती पुढचा विचार म्हणजे आपण विजनरी नुसतं आपण म्हणतो पण ज्याला म्हणजे आम्ही नेहमी कार्यक्रमात म्हणतो की ही अर्ली डेमोक्रेसी आहे, ही राजेशाही नाही आहे की स्त्री पुरुष समानतेविषयी असेल किंवा महिलांना काय वागणूक द्यावी या संदर्भात असेल. हे सगळं त्यांनी स्वतःच्या घरातच घालून घेतलेले दाखलेत, उदाहरण आहेत.